तर सुख स्टेशन सेक्सी सॅटर्डेमध्ये आपण मॅस्टर्बेशन ह्या विषयावर बोलायला सुरुवात केली आहे. तर आज आपण स्त्रियांच्या मॅस्टर्बेशनबद्दल थोडंसं समजून घेऊया. खरं तर आपल्या समाजामध्ये अनेक स्त्री पुरुषांना स्त्रियांच्या हस्तमैथुनाबद्दल बिलकुलच माहिती नाही आहे. आता ही माहिती नसण्याची अनेक कारणं आहेत, सामाजिक कारणं आहेत, राजकीय कारणं आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर ही की जेव्हा केव्हा हस्तमैथुनाबद्दल चर्चा होते तेव्हा ती कायम पुरुषांबद्दल होते. मग ते न्यूजपेपर असतील, बाकी काही प्लॅटफॉर्म असतील, तर पुरुषांचे अवयव, पुरुषांच्या शंका, पुरुषांचा इन्सिक्युरिटीज याच्याबद्दल कायम चर्चा केली जाते. स्त्रियांबद्दल फारच म्हणजे नाहीच होत चर्चा. तर त्याच्यामुळे ऑब्व्हियसली स्त्रियांना हे ज्ञानच नाही मिळणार, पुरुषांना पण हे माहितीच नाही होणार. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना आपल्या शरीराबद्दल माहिती नसते, ते अज्ञान जे आहे. आता याच्याबद्दल चेष्टा पण केली जाते स्त्रियांची. म्हणजे अनेकदा मी पाहते की पुरुष सरसकट म्हणतात की हां, बायकांना तर स्वतःच्या शरीरात काही माहितीच नाही आहे. तर हे जे काही अज्ञान आहे ते आपोआप नाही आलेलं, तर हे जाणीवपूर्वक निर्माण केलं गेलं आहे. म्हणजे आपण पुरुषसत्ताक समाजामध्ये जगतो. याच्यामध्ये साधं उदाहरण घ्या की लग्न जेव्हा करतात स्त्री पुरुष, तेव्हा कायम स्त्रीचं कौमार्य हे महत्त्वाचं मानलं जातं. पुरुषाचं तर काहीच मानलं जात नाही. म्हणजे पुरुष काहीही करू शकतो, त्याचे किती अफेअर असतील, कोणी काही त्याचा विचार करत नाही. पण स्त्री मात्र ही कुमारिकाच पाहिजे. तर हे आपल्याकडे नियम आहे, म्हणजे पाळतात हे सगळं. आणि मग लग्नानंतर पण कायम स्त्रीला धाकात ठेवायचं आहे, तिला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, हे डोक्यात असतं. तर अशा प्रकारे जेव्हा स्त्रीच्या शरीरावर आणि तिच्या लैंगिक सुखावर नियंत्रण ठेवायचं असतं, म्हणजे इन जनरल समाजालाच ते नियंत्रण ठेवायचं असतं, कुटुंबाला नियंत्रण ठेवायचं असतं, तर तेव्हा सोपी गोष्ट काय आहे की स्त्रीला कायम अज्ञानी ठेवा. म्हणजे तिला जर तिचं शरीरच माहिती नसेल, तिचं लैंगिक सुखच माहिती नसेल, तर आपोआपच ती कंट्रोलमध्ये राहील ना. तर आपल्या समाजाला ती भीती असते की स्त्रीला जर जास्त माहिती झाली तर स्त्रिया बिघडतील आणि मग आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातील. तर हे एक राजकीय कारण आहे की म्हणजे लैंगिक राजकारणाचा भाग आपण म्हणू शकतो की स्त्रियांना जाणीवपूर्वक ते ज्ञान मिळू दिलं जात नाही. आणखीन एक गोष्ट अशी आहे की पुरुषांना कायम जागा आहेत बोलायला. सकारात्मक जागा तर आहे, आपण जसं बोललो, नकारात्मक जागा पण आहेत की शिव्या ज्या आहेत आपल्याकडे, लैंगिक शिव्या, तर ते पुरुष सर्रास देतात. आणि ते सगळ्या स्टेटसवाले पुरुष देतात. सगळे उच्च शिक्षित पण देतात, ग्रामीण भागातले पुरुष सगळेच देतात. आणि त्यात कुणालाही काही वाईट वाटत नाही की हां, नॉर्मलाइज केलं गेलं की देतात शिव्या. आणि मुली पण आजकाल त्या शिव्या शिकायला लागल्यात, कारण ते स्टेटसचं पण सिम्बॉल मानलं गेलं आजकाल लैंगिक शिव्या देणं. तर हे आहे. प्लस स्त्रीच्या शरीरावर किंवा लैंगिक जोक करणे, मग ते स्त्रीचं लैंगिक इच्छांवर असतील, आणखी काही असेल, तर हे जे सेक्सबद्दल जे निगेटिव्ह पद्धतीने जे जोक केले जातात ते पण आपल्याकडे खूप नॉर्मलाइज केले. तर पुरुषांना एक्सप्रेस होण्याच्या ह्या जागा आहेत, स्त्रियांना मात्र त्या जागाच नाही आहेत. त्या जाणीवपूर्वक जागा केल्या नाही आहेत. का नाही आहेत? तर पहिली गोष्ट तर असे की लाज, म्हणजे जे लाजणे असतं, तर आपल्याकडे लाज हा स्त्रीचा अलंकार मानला गेला आहे. म्हणजे चांगली स्त्री कोणती? तर जी सुशील, म्हणजे ज्याचं चारित्र्य ते बोलूच आपण, आणि जी लाजाळू आहे, जी तोंड उघडून बोलत नाही, जी खाली मान घालून बसते. आता जर लाजणे हे जर आपल्याकडे स्टँडर्ड मानलं गेलं चांगल्या स्त्रीचं, तर कशाला बायका तोंड उघडून बोलायला जातील आणि कोणती बाई मग विचारायला जाईल की बाबा आमच्या लैंगिक सुखाबद्दल सांगा. कारण आपल्याला ते ठसवलं आहे, आपल्या डोक्यात लहानपणीपासून हॅमर केलं जातं, ते कंडिशनिंग केलं जातं की तू बाई आहेस ना, तर तू लाजून गप्प बसायचं, तू हे असलं घाणेरडं बोलायचं नाही. दुसरी आणखीन एक गोष्ट अशी की जी स्त्री सेक्सबद्दल बोलते त्याचा संबंध तिच्या चारित्र्याशी जोडला जातो. म्हणजे स्त्री जर मोकळेपणाने बोलत असल्या ह्या विषयावर, तर ही तर काय बाबा उपलब्ध आहे, ही तर काय कोणासोबत ती करत असेल, ही तर चारित्र्यहीन आहे. तर अशा प्रकारे तो चारित्र्याशी पण संबंध जोडला गेल्याने ज्या स्त्रियांना माहिती हवी असते किंवा ज्यांना माहिती आहे त्या आपण तोंड उघडून बोलायची हिंमत करत नाही. आणि आपला समाज तसं ते वातावरण निर्माण करतो की स्त्रीने व्यक्तच होऊ नये. तर त्याच्यामुळे मी इव्हन शाळांमध्ये पण जाते, तर 7वी 8वीतली मुलं पण जेव्हा म्हणजे सेशन्स घेते मी, ही 7वी 8वीतली इतकी लहान मुलंसुद्धा मला बिनधास्त प्रश्न विचारतात. मग हस्तमैथुनाबद्दल विचारतात, संभोगाबद्दल विचारतात, खूप प्रश्न विचारतात. तेच मी मुलींसाठी सेशन घ्यायला जाते, ते मात्र मुली साधं मासिक पाळीबद्दल विचारायला पण घाबरतात, लाजतात. कारण आपण ते शिकवलं गेलं, लहानपणापासूनच मुलींना शरीराबद्दल लाजायला, घाबरायला, संकोच करायला शिकवलं जातं. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ते मोठेपणी पण तेच येतो. तर ही सगळी खूप कारणं आहेत. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली स्त्रियांना ते ज्ञान नसतं आणि बोललं जात नाही त्याच्याबद्दल. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्त्रियांच्या हस्तमैथुनाबद्दल आणखी डिटेलमध्ये समजून घेऊया. बाय.